तुमको जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते। राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध झाल्यानंतर रविवारी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यावेळी राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। यानंतर आता मुस्लिम समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। नगर शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला। संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आलंय। आमदार नितेश राणे सातत्याने समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात। कालही त्यांनी धार्मिक भावना तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी असा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी। अहमदनगरमध्ये काल रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना राणे म्हणाले की छत्रपती शिवरायांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी कोणी वर येणार नाही। आमचे अब्बा तुमच्या अब्बांना पाकिस्तानात नाही तर हिंदुस्थानात बोललेत। एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर येऊन किड्या मकोड्यांसारखे मारू की ज्या रॅलीत नितेश राणे चालतो तिकडे कोणी येत नाही। हा हिंदूंचा देश आहे, फक्त भगवंताचे चालेल, बाकी कोणाचे नाही। कोणी मस्ती केली तर चुन चुन के मारेंगे या शब्दात नितेश राणे यांनी धमकावलंय। अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान राणे यांना भोवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आलेत। अहमदनगरमध्येही मोर्चा काढण्यात आला। यावेळी नितेश राणे सहभागी झाले आणि नितेश राणेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा राहिली। यानंतर MIMचे नेते वारिस पठाण यांनी व्हिडिओ शेअर करत नितेश राणे धार्मिक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे।